दत्ताजी इकडून या. महाराज या इकडून. थोडस चेअरमन असं मागे करवंते इकडे ते झाड काढून ठेव तिकडे अगोदरच लावलेले दिसत त्यांनी आपलं काही होईल पाणी शेतकरी घेऊन पुढे आमच्यात मात टाका जरा वर घेतो बरोबर आहे मात सरपंच या जरा साबळे तिकडून या ना फोटो बॅक साईड तिकडून या आज या ठिकाणी
आमचे मार्गदर्शक सहकार क्षेत्रातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेलं व्यक्तिमत्व, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि जुन्नर तालुका शिवने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजयराव काळेसाहेब यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या परिसरातील आपल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आणि सर्व माननीय व्यक्तींनी या ठिकाणी वृक्षारोपणाचा साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर आयोजक म्हणून आमचे महेंद्रजी पवार साहेबांचा फोन आला. सकाळी साहेब आम्ही बेल्याला तस्करीला गेलो होतो. जे संघाचे संचालक लवशेठ गुंजाळे यांची आई एक्सपायर झाली. त्यांची आज दसकरीवरती साहेब इथे नव्हती म्हणून आम्हाला जाणं भाग पडलं. परंतु महेंद्र शेठला सांगितलं आम्ही काही परिस्थितीमध्ये दुपारनंतर का होईना आम्ही या ठिकाणी येतो आणि मग या ठिकाणी येण्याचं आम्ही निश्चित केलं. मग या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. यामध्ये ते सहकारीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी मोरादे साहेब असतील, महसुली अधिकारी जाधव साहेब असतील, या शाखेचे जुन्नर मार्केट यार्ड शाखा आणि आपटाळे शाखेचे विकास अधिकारी सन्माननीय वसंतराव कारणे साहेब असतील, त्याचप्रमाणे जुन्नर शाखेच्या विकास अधिकारी भालेकर मॅडम असतील, त्याचप्रमाणे राळेगण सोसायटीचे चेअरमन सन्माननीय रोहिदासजी उत्तरडे साहेब असतील, शिंदे सोसायटीचे चेअरमन सन्माननीय स्वतंत्रराव टेंगरे साहेब असतील, त्याचप्रमाणे खानगाव सोसायटीचे चेअरमन सन्माननीय चिमाभाऊ गांगड असतील, त्याचप्रमाणे आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक आणि जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन सन्माननीय आणि खानगाव सोसायटीचे व्हाईस चेअरमन रामदास शेठ चतुर असतील, खानगाव सोसायटीचे संचालक सन्माननीय दत्ता शेठ पवारे असतील, त्याचप्रमाणे शिंदे गावचे सरपंच आणि संचालक संतोष शेठ आपले खिलारे असतील, त्याचप्रमाणे राळेगणचे चेअरमन महेंद्र शेठ पवार असतील, सन्माननीय संचालक दिनकर शेठ उंडे, महेंद्र शेठ भोगरे, त्याचप्रमाणे अर्जुन शेठ उंडे, संचालक राळेगण सोसायटी सन्माननीय जयराम शेठ खिलारी, संचालक राळेगण सोसायटी माजी चेअरमन पण आहेत लक्ष्मणराव बगाड, संचालक उच्चिल सोसायटी. आणि मग अशी मला वाटतं या ठिकाणी बरेचशी मान्यवर मंडळी आहेत, पण त्या सर्वांचं सरपंच होते. सरपंच या ठिकाणी बरीचशी मंडळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले जातात आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी जात असतो. एक साहेबांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी जात असतो. आजही या ठिकाणी साहेब येऊ शकले नाहीत, पण साहेबांचे प्रतिनिधी म्हणून आज आम्ही सर्वजण मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत. आता यानंतरच्या इथून गेल्यानंतर आम्ही हे आपले शंकरराव गुट्टे पाटीलचं जे मुकबधीर विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी काही खाऊचं वाटप साहेबांच्या त्या मुकबधीर विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप त्या ठिकाणी आम्ही साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करत असतो. एक चांगल्या प्रकारचे उपक्रम साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी राबवत असतो, तालुक्यामध्ये राबवत असतो. आणि हे सगळे उपक्रम राबवत असताना आज या ठिकाणी सुद्धा सर्व मंडळींच्या पुढाकाराने या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. निश्चितपणे आज सर्व तुमचा सांगावा निश्चितपणे साहेबांपर्यंत मी पोहोचवणार आहे. कारण तालुक्यामध्ये जे काही घडामोडी होतात आणि तालुक्यामध्ये जे काही कार्यक्रम साहेबांच्या प्रेमापोटी आज तालुक्यामध्ये होत आहेत, ते साहेबांच्या प्रेमापोटी जे घडलेले कार्यक्रम आहेत ते साहेबांपर्यंत उद्याला पोहोचवण्याची जबाबदारी आमची असते.
कारण ज्या लोकांनी प्रेमाने आणि ज्या लोकांनी आपुलकीनं हे कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेले आहेत, त्यांना निश्चितपणे धन्यवाद हे दिलेच पाहिजेत. आणि त्या निश्चितपणे तुमच्यापर्यंत त्यांचा धन्यवाद आणि त्यांचे आभार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. भविष्यामध्ये जसं तुम्ही आम्हाला बोलवले तसं आम्ही पण तुम्हाला ते आभाराची या ठिकाणी निश्चितपणे पोचपावती आम्ही घेऊन येणार आहोत. परंतु हे करत असताना आपण सर्वजण सहकारामध्ये काम करणारी मंडळी आहात. सहकार क्षेत्रामध्ये साहेबांचं काम अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. कुठल्याही प्रकारचं राजकारण याच्यामध्ये सहकारामध्ये काम करत असताना साहेब कधी आणत नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही गटाचा असो, कुठल्याही तटाचा असो, भले त्याच्या विरोधातला का असेल, परंतु त्याचं काम मार्केट कमिटी असेल, बँक असेल, कॉलेज असेल, या ठिकाणी जर असेल तर ते निष्पक्षपातीपणे आणि निस्वार्थीपणे त्या ठिकाणी ते काम करत असतात. त्यांच्या तालुक्यामध्ये ह्या कामाच्या संदर्भामध्ये एक वेगळा आगळा असा ठसा आहे. काही काही ठिकाणी असं केलं जातं का तू माझ्या विरोधात काम केलं काय म्हणून नाही तुझं काम नाही करायचं, मग तुला कसं 4 यालपाटे द्यायला लावायची. पण आम्हाला त्यावेळेसपासून सांगणं आहे, साहेबांचं आम्हाला सांगणं आहे, कुठल्याही पक्षाचा असो, कोणीही असो, याचं काम कायद्याच्या चाकोरीमध्ये बसत असेल तर ते प्राधान्याने त्या ठिकाणी करायचं. जर समजा कायद्याच्या चाकोरीला थोडंसं वाकडा हे द्यायचं असेल आणि थोडं वाकवायचा असेल कायदा, तर तो जर कधी नियमाच्या चौकटीत वाकवता येत असतील तर तो वाकवा, परंतु त्या सभासदाचं काम करा. एवढंच आमच्या या निमित्तानं आम्हाला सांगणं असतं. आणि म्हणून आम्ही तालुक्यामध्ये काम करत असताना सर्वच आमची बँकेची जी टीम आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे आणि समाजाची आणि सभासदांची सेवा करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी काम करत आहे. आता सचिव मंडळी असतील, बरेचसे सचिव मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सचिव मंडळीला सुद्धा त्या पद्धतीचं सांगणं त्या ठिकाणी साहेबांचं असतं. आणि आज नाही म्हटलं तरी सांगायला काही हरकत नाही, रिटायर होऊन 2 वर्ष झाली आहे, परंतु 24 तास बँकेच्या नोकरीत होतो. तसाच आजही नोकरीमध्ये आहे. असंच काम सभासदांच्या हितासाठी आणि आपल्या लोकांच्या याच्यासाठी कुठेही अडीअडचण आली तर त्याच्यासाठी आपण अहोरात्र काम करायचं. म्हणून पुन्हा एकदा आपण बँकेत बिनपगारी फुल अधिकारी आपण बँकेमध्ये काम करतोय अजूनही. पण काय आपल्याला याची गरज नाही, पैशाची गरज नाही. आपण कधी मी नोकरीमध्ये असतानाही सुद्धा पगाराचा कधी विचार केला नाही. आपण ज्या गोष्टीसाठी वाहून घेतलंय, ज्या गोष्टीसाठी आपण याच्यामध्ये आलो ती गोष्ट आणि तो सगळा व्यवहार आपण निश्चितपणे पूर्ण करायचा. ज्या सभासदाला अडचण येईल त्या सभासदासाठी आपण निश्चितपणे जायचं. अजूनही बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की मी रिटायर झालोय म्हणून, ते मलाच फोन येतात. आणि मी काही गोष्टी ज्या आपल्या हातात आहेत तेवढ्या आपल्या हे करायच्या नाही तर साहेबांच्या माध्यमातून महसूल अधिकारी जाधव साहेब आहेत, विकास अधिकारी, त्यांच्या माध्यमातून त्या अडीअडचणी सोडवायचा आपण प्रयत्न करायचा. होईल तेवढं साहेबांपर्यंत आम्ही जाऊन देण्याचा हे करत नाही, साहेबांपर्यंत पोहोचवून सभासदाला पाठवतच नाही. त्याला काय असेल ते इकडंच करायचं. जर आमच्या हाताच्या बाहेर असेल तर मग आपण सांगतो जात तिथपर्यंत. विनाकारण सभासदाला हेलपाटे मारायला लावायचे नाही. आणि हाच एक पायंडा साहेबांनी या पूर्व कालावधीमध्ये ना आता पण इथून पुढे पण निश्चितपणे त्यांनी पाडलेला आहे. आणि निश्चितपणे सभासदांच्या आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीने ते काम या तालुक्यामध्ये काम करतायत. आपण सर्वजण मंडळी या पूर्व कालावधीमध्ये सुद्धा साहेबांच्या आणि त्या अगोदरच्या कालावधीमध्ये सुद्धा स्वर्गीय सहकारमंत्री दादासाहेब काळे यांच्या पाठीमागे सर्वजण मंडळी या ठिकाणी जीव तोडून उभे राहिलेला. याही पुढच्या कालावधीमध्ये आपण सर्वजण मंडळींनी साहेबांच्या पाठीमागे उभं राहावं. साहेब अहोरात्र तुमच्यासाठी निश्चितपणे उभे आहेत. साहेबांच्या अगोदर आम्ही उभे आहोत आणि निश्चितपणे तुमच्या सर्व समस्या सोडवण्याचं काम आमच्या मार्फत या ठिकाणी केलं जाईल. एवढीच एक या निमित्तानं साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी विनंती करणार आहे की आपणही भविष्यामध्ये ज्या ज्या प्रसंगी येतील त्याच्या वेळेस साहेबांना तुमची गरज भासेल त्यावेळेस तुम्ही सर्वजण मंडळींनी साहेबांच्या मागे उभं राहावं एवढीच वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी विनंती करतो. आणि तुम्ही साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जो या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यामुळं त्या सर्वच आयोजकांना मग विकास सोसायट्या असतील, सर्वजण वैयक्तिक हे असतील,
सरपंच असतील, चेअरमन असतील, माजी चेअरमन असतील, या सर्वजण मंडळींना या ठिकाणी साहेबांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. तिकडून या ना, फोटो बॅक साईडला तिकडून या. आपला